लागतो, परंतु परमार्थामध्ये सगळा तोच आहे, तर कुठे भेद आहे? या स्थितीवर येणं फार अवघड आहे. वेदाचं चिंतन, गीतेचं चिंतन, ओवीचं चिंतन आता आहे ना भागवत. सगळ्या संतांनी एकच सांगायचे, भक्ती बी करा आणि मुक्ती बी स्वीकारा, बद्धता नाकारा आणि ज्ञानाचं ऐश्वर्य भोगा. ते ऐश्वर्य कामाचं नाही वेळ, क्षणभर पण हे सुख देत नाही. आता 5 वेळा हार आणला तर 5 घंटे पण सुख देत नाही, 5 मिनिटं पण मन शांत राहत नाही. आधी 5 वेळा हाराची अपेक्षा असती आणि तो हातात आला की ती बंद होतो, ते सुख पुढे माहित नाही. मग जी वस्तू सुख देत नाही ती भौतिक आहे आणि जी वस्तू सुख देते ते परमसुख आहे. मग परमात्म्याचं प्राप्ती करणं, परमात्म्याला हृदयात प्रगट करणं आणि परमात्म्यालाच प्राप्तीसाठी जीवन जगणं, त्याला वारकरी संप्रदाय म्हणजे आपला खरी भक्ती हीच आहे. ज्या भक्तीमध्ये बुद्धी ब्रह्म होती, ज्या अंतःकरणात राम प्रगट होतात, जे हृदय मंदिर होत आणि जी वृत्ती भगवंताला बिलगून राहते, देहाला नाही. एक वृत्ती देहाकडे असते, एक वृत्ती भगवंतात मिसळती. ते आलं होत नाही, ती जगाला पाहत नाही, जग दिसलं खरं म्हणत नाही, विषय दिसला भोगा वाटत नाही, व्यवहाराला सत्य वाटत नाही आणि जन्म आला तर तो पुन्हा येत नाही, तो नाही. हा जन्म शेवट होतो बेटा, इथे जन्माचा परिहार थांबतो. मरणारा मारतो आपण, मरण माझे मरून गेले, तंत्री केले अमर. प्रमाण फार सुंदर आहे. मरण माझे मरून गेले, तुम्ही सांगा कळतो का लोकांना अर्थ? मरणारा मारणं म्हणजे काय समजत नाही माझाही. तुम्ही सत्संगात तुम्हाला समजायला की अविद्या वेली म्हणजेच मृत्यूला उल्लंघन झालं, पुन्हा जन्मच नाही. ज्या अंतःकरणामध्ये अविद्येनं ठाण मांडलं होतं, जन्मदिन तुमच्या सोबत होती, बुद्धीमध्ये अज्ञान होतं, ती बुद्धी आणि अज्ञान एकत्र होतं, जीवात्मा अज्ञानयुक्त होता, त्या अंतःकरण बुद्धी आणि वासना एकत्र होतं आणि कर्म तिथं साचलेलं होतं. मी माझं जिवंत होतं आणि स्थूल देह संपला तरी लिंग देह कायम होता आणि त्या लिंग देहाच्या कर्तृत्वामुळं, कर्तेपणामुळं, वासनेमुळं, भेदामुळं तो जीवात्मा पुन्हा पुन्हा जन्माला येत होता, पुन्हा पुन्हा गर्भात जात होता आणि पुन्हा पुन्हा कर्माचा करता होत होता आणि पुन्हा पुन्हा कर्माचा भोगाला जन्म घेत होता. तर तिथं भोगता आणि भोग्य आणि भोग हे संपूर्ण हे ज्ञानाचं कार्य हे तुम्हाला सांगणार आहे. खूप सुंदर आहे की भोगता कोण आहे, भोग काय आणि भोग्य काय, करता काय, कर्म काय आणि क्रिया काय. ही जी त्रिपुटी जेव्हा तुमच्यासोबत येते, त्रिपुटी बाजूच होती ज्ञानानं. कारण ही साधना फार पवित्र ज्ञानाची, पण ज्ञान हे कळत लोकांना. अज्ञान हे टाकतच नाही, ज्ञान हे भेटतच नाही, जगत विज्ञान सुटतच नाही. अज्ञान हरते, विज्ञान करते, ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईल. 7व्या अध्यायामध्ये तिन्ही मांडले, म्हणून तुमची ज्ञानेश्वरी डबल घेणार. एकामध्ये ज्योती प्रीती जात नाही, काहीच एका श्रवणात काहीच जात नाही. त्याला 2दा 3दा जर रिपीट केलं तर ते कळत. एकदा आपण भाजी करते बिघडते, पुन्हा केला सुधारते, पुन्हा त्याला उत्तम होती. आता पुरणाची पोळी बाई बिनधास्त करते, किती का नाही का राधा मला राधा मी 50 बायका सांगायची म्हणलं गुरुवारी, ते तू आज कार्यक्रम मोठा केलास, पुन्हा स्वयंपाक महानिवेद्य बाळा दिला. तुझे व्यंकट कोण आहे, माऊली कोण आहे, नात्र आहे कोण आहे, भगवंताचे अवतारी पुरुष आहेत. आमचे गुरुजी जीवकोटीतले आहेत आणि संत शिवकोटीतले आहेत. संतांचे प्रकार 2 असतात, एक जीवकोटी, एक शिवकोटी. गुरुजी जीवकोटीतून आले, ज्ञानोबा हे शिवकोटीतून आले. विष्णूचा अवतार सखामध्ये ज्ञानेश्वर, तिची तळमळ किती होती, आमच्या घरी पाडग्या पाडग्या. एक पावित्र्य असते बेटा, एक इच्छा असते की काहीतरी व्हावं घरात. का होणे, आपण ग्रस्त आहेत ना, का चांगलं कार्य करू नये, वाईट करू नका. एक कीर्तन घ्यायचं तर 2 लाख द्यावं लागतं आणि वेटिंग द्यावं वर्षभर. 2 लाख वेटिंग बी नाही. तसंच आहे आजकाल.
बोलले तेच बोलले की आता माशाला कपडे मला गप्प बसायला लागतो. बरोबर बोलतात ना मग. पुन्हा त्रास दिला तर देवा माफ कर, मी पुन्हा देणार नाही. माझ्याकडून चुकलं, आता होणार नाही हे कार्य. प्रायचित्त. माझ्याकडून कुणाचं मन दुखवलं, आता छान वाटतं, पण पुन्हा भक्ताना मग नानी या देती. आज तुम्हाला झोडपून मारलं, ठीक आहे. पती पतीला असन, बहीण बहिणीला असन, शेजारी असन, एकमेकाला आपण एकमेकाला हे करतो की आपल्या हातातल्या लोकांना हातातच ठेवतो. तसं नाही. रस्त्याला साम्राज्य आहे ना, रस्त्याला मोकळून जगायची नाही का? आहे, पण विनाकारण कोणाला छळणं हे पाप आहे, पाप आहे. आता छान वाटतंय, आणि पुन्हा भोगताना मग श्वास घेताना पण त्रास होत असते. आता आपण एक तुकोबराप्रमाणे सांगते, मी विचार येते. जास्त बिमाऱ्या, जास्त रोग, जास्त टेन्शन, लोकांना दुखवणं, लोकांचं अंतकरण हळहळ करणं महापाप आहे. विनाकारण कोणाला काही बोलायचं आणि त्यांचं जीवन उद्ध्वस्त करायचं कशासाठी? कशासाठी? तुम्ही छान आनंदाने चालले बाबा, चालू दे. तुम्हाला दिष्ट बघा माझ्याकडे खाते का? सांगा ना. म्हणून शब्दानं दुखवणं हे सुद्धा पाप आहे. म्हणून मी आता पुन्हा करणार नाही, मी कुणाला दुखवणार नाही. एखादी पूजा कमी करा, पण दुखवू नका, कारण त्याच्यामधला परमात्मा दुखवतो. आणि भक्ताला त्रास तर देवाला खपतच नाही. नाही, संताला त्रास दिलेलं, भक्ताला त्रास दिलेलं देव माफच करत नाही, वज्र पाप. म्हणून आपलं कार्य आपण सफल करायचं, आपलं कर्म आपण नीट न करायचं, आणि आपण काय चुकलं संध्याकाळी झोपताना बघायचं, आज मी काय काय वाईट वागले, चेक करायचं, चेकबुक. त्याला म्हणतो खरा कर्म. आज मी काय केले, काय ते छान घडलं बाबा, कुणाला जीव घातलं, काय दान दिलं, मंदिरात गेले, भगवंताला हार घातला, शिव वाचली, आणि छान राहिले. कुणाला बोलले नाही, कुणाला त्रास पण दिला नाही. त्रासचं खातं नाही, बरोबर. मग तुम्हाला सांगा, मी म्हणते माझं वापस घेते. मग अशी जर रुटीन झाली तर वाणी पण उच्चार वाईट करत नाही, आणि मन पण घाबरत नाही, आणि बुद्धीमध्ये पण पाप जमा होत नाही. जेव्हा बुद्धीमध्ये तुमच्या कर्मानं पाप जमा होतं की पुन्हा भोगायला येतं, मग ते पाप जमावे होणे, आम्हाला भोगवे होणे, आम्ही जन्म मृत्यूच्या साखळीत अडकवी नये, म्हणून हा भागवत धर्म म्हणजे भागवत भक्ती. ज्ञान म्हणजे मुक्ती, ज्ञान मुक्ती, भागवत मुक्ती, आणि प्रारब्ध सत्य. कशामुळे आले? भोगायला पुढे. आपण केलेल्या कर्माचा भोग तुम्हाला भोगावाच लागतो, म्हणून हा देह दिला. आता तर नीट वागा. किती नमुने बघा ना, एकाचे लेकर पण त्याचे प्रारब्ध नमुने नमुने. एकाला 2 पोरीच, एकाला 4 पोरच, एकाला 0च. ते कर्मच ना, ते हातात नाही तुमच्या. आता ते तुमच्या जन्मांतरीच्या कर्माचा साठा, त्यानुसार प्रारब्ध, त्यानुसार समोर तुमचा आलेला कर्म भोग काही करू शकत नाही. म्हणून आता जे दिसतंय, आता कळाले बाबा काहीतरी साठा आहे. त्याची बाबा दादाजी बाबा बोलता होता म्हणले की इकडे परमात्म्याला का आवडतं माणूस? पूर्ण सुकृत अभंग आहे ना, अभंगच आहे. आपलं सुकृत चांगलं असेल तर भगवंताचं नाम येतं, घरात ज्ञान होतं, घरात दान होतं, तीर्थाला जातो, त्या घरामध्ये पुण्य जमा होतं, आणि त्या कुळाला कुणीही थांबवू शकत नाही. त्या कुळामध्ये लक्ष्मी, स्थिरता, वैभव, सुख, कुल, आचार कधीही थांबत नाही. पहिले माझे चांगलं कुळ बघून द्या, पागल होते लोक पहिले. आता म्हणजे कुणाला बी द्या. बरं म्हणायचे आधी खानदान बघा बाबा, पोरी कशी जमती, काळी असू, बुटकी असू, चटकी असू, काय असू, पण ते खानदान बघा, कुळ बघा. आता कोण आहे, काही विधान कुठं बी द्या. खूप वाईट वाटतं या गोष्टीचं की आपल्या समोर असं घडायला नाही पाहिजे. म्हणजे माझ्यासाठी बोलत नाही मी का जगाचा मायबाप नाही की ब्रह्मदेवाचा बाप नाही, पण आपल्या समोर येवायला नाही पाहिजे.
जिवंत घरात पाप. का माझं काही काळ तरी 100 वर्षाचा काळ ते थांबायचा असता, पण हे शिक्षणानं सगळं. पण हिने छान बोलली मला मंगलकार. माई संतांची सेवा सत्संग म्हणतात. सुखीला बेटा आता हिनं माझ्याकडे आलते आपल्याकडे तुमच्या घरी. हे सत्संग ह्याच्यामधून जी दुवा येते ती तुमच्या घराला, तुमच्या जीवनाला, तुमच्या आयुष्याला पूरक पडते. भगवंताची इच्छा असते की या ठिकाणी सत्संग व्हावा, या ठिकाणी कुणाला आशीर्वाद व्हावा, त्या वास्तूचा शांत व्हावा, हे फलानं बेसानं व्हावं, त्याची इच्छा. सत्संग असं कोणाच्या घरात डायरेक्ट होत नाही. नाही नाही ते समजूच नका तुम्ही आलतो पालतो. नाही ते बाकीचं वाचन बचन होईल, पण सत्संग पुण्याचा कोटी पुण्य लागतं सत्संगाला. होत नाही कुठे कुठे. आता ऐका अध्याय 28 एकनाथी भागवत आहे. आता आपण खूप छान आपण ओवी साथ घेऊ. जय जय सद्गुरु सुख संपन्ना. सद्गुरूंना नमस्कार केलाय. जय जय सद्गुरु सुख संपन्ना. जय जय सद्गुरु सुख निधान. जय जय सद्गुरु सुख एक गणा. सुख सुख पडा तुझे. जय जय सद्गुरु सुख संपन्न. सुखाने संपन्न करणारे तुम्हीच आहेत. जे सुख तुम्ही देणार ते संपत नाही, ते सुख संपन्न. जे तुम्ही सुख देणार ते अविनाशी आहे, आणि तुम्ही मला देणार आहेत आणि माझ्यापासून शिवाचं सुख विनाशी आहे, बघून संपणार आहे. कोणती वस्तू अशी जगात टिकती तिला नाश नाहीये. आपण जन्मतो आपला नाश आहे. आपण सहन होतो तो दिसतंय, जे मी समोर दिसते ते जाते कालाकडे. मग तू जे देतोस बोध ते सुख आहे, अविनाशी सुख आहे, आणि त्या सुखामध्ये मन एक झालं तरी कोणा यावर येत नाही. म्हणून सद्गुरु तुम्ही सुख असं देतात, तुम्ही सुख दंपण आहेत आणि तुमच्या सुखाला आमच्याकडे पाठवतात, आणि तुमचे जे सुख भोगतात ते आम्हाला पण भोगायला देतात. त्याला म्हणतात सुख संपन्ना. सद्गुरुजी सुख भोगतात ना, आत्मसुख भोगतात. त्या सुखात तुम्ही असतात म्हणून ते सुख तुम्ही आमच्या वाट्याला देतात. म्हणून तुम्ही सुख संपन्न ते सुख आम्हाला द्या. आता ऐका. जय जय सद्गुरु सुख निधान. तुमच्यापाशी ठेवा. निधान म्हणजे ठेवा. जो ठेवा तुमच्यापाशी साठवला तसा आमच्यापाशी पण ठेवा सुखाचा असावा, तो कधीच संपू नये. सुख निधाना. आता ऐका. सुख एक धना सुख सुखपणा तुझेणी. तुझ्यामुळं सुख काय आहे ते आम्हाला अनुभवाला येते. सुख काय असतं त्याची आम्ही चव घेतो. दुःख आम्हाला शिवत नाही, सुख आमचं संपत नाही. म्हणून तुम्हाला आम्हाला तुमची गरज आहे. तुमच्या सुख तुम्ही भोगतात ते आम्ही भोगलंच नाही. सद्गुरूजी सुख भोगतात ते वृत्ती वाचून, इंद्रिया वाचून, विषया वाचून सुख असतं. आपल्या इंद्रियाच्या द्वारे पुत्राचं, घराचं, पैशाचं असतं, पण ते देह पडेपर्यंत असतं, पुन्हा नसतं. पुन्हा काय? मग त्या सुखासाठी ती वृत्ती तिथंच असते. म्हणून लिंग देह ह्या घरातच फिरतो, पुन्हा बाहेर निघत नाही. म्हणून त्या घरात पितृदोष येतो, कलह येतो, संतती टिकत नाही, संपत्ती राहत नाही, सुख लागत नाही. म्हणून लिंग देह त्या घरातच राहतो, पुन्हा पुन्हा वापस येतो. कारण त्याचं लक्ष तिथंच असतं ना, पैशात, घरात, दारात. मी कमवलं हे माझं, हे माझं. मग विठ्ठल माझा म्हणताना हे धन माझं नाही, आणि धन माझं म्हणताना ते विठ्ठल नाही. म्हणून भक्तीला आरंभ आहे आपल्या संप्रदायात. विठ्ठल माझा, माझा मी विठ्ठलाचा. जेव्हा विठ्ठल माझा म्हणतात तर भक्ती सिद्ध होती, आणि विठ्ठल माझ्या आत आहे, तो मीच आहे असा अनुभव घेताना ज्ञान सिद्ध होतं. 2 प्रकारे भक्तीची. एक भक्ती अलीकडची धर्मशास्त्र पहिला काठ, एक भक्ती दुसरा काठ ज्ञानशास्त्र वेदांत शास्त्र. पहिला धर्मशास्त्र. धर्मशास्त्राला अनुकूलन तो भगवंत कसा आहे, कुठे आहे, तिथं बुद्धी जाणं, बोधानं बुद्धी भगवंताकडे जाते, पुन्हा वापस येत नाही. पण ह्या भगवंताला बुद्धी पाहिली डोळा तो पुन्हा तिथे राहत नाही. राहते का? एखादा भक्त विरळ आहे, तो त्याच्या रूपाला डोळ्यात बघून गाठून घेतो, पण प्रपंच समोर येतो आपल्या. काकडा फिरला की बाई फिरतीच, पुन्हा तेच बरं वाटतं. पण भक्ती काय सोपी नाही, ज्ञान काय सहज नाही, बंधन काय जात नाही, आणि मी कोण कळत नाही. काही गोष्टी अटूट होते. भक्ती सोपी नाही, ज्ञान होत नाही, मी कोण कळत नाही, जन्ममरण थांबत नाही. म्हणून आपण जन्माला येऊन काय करावं, तर
आपल्या महिमेत राहावं. वेदांताचा 1 तास तरी रोज द्यावा. तुम्हाला म्हणलं नाही 24 तास देव 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 करा, नाही. एकदा जेवलं की एखादा माणूस दिवसभर काय खात नाही. बघा तुम्ही सकाळी 10 माणूस सकाळी जातो निघून खाऊन शुक्राला, संध्याकाळी येऊन खाते. लागतं का त्यांना काही? तसं आपल्या बुद्धीला भगवंतासाठी 1 तास जर दिला खूप आहे, पण आपण ते पण देत नाही. येतो का? आपण काय ऐकलं, काय शिकलं, काय समजलं नाही, मी कोण आहे, मी का आले, जन्म कशासाठी, माझा शेवट कसा होणार आहे, माझ्या हातात आहे माझा शेवट चांगला करायचा का वाईट करायचा. भक्तीनं पुण्यात माझ्या खात्यात काहीच नाही, तेव्हा तुम्हाला उत्तर देतच नाही. माझ्या खात्यामध्ये ज्ञान आहे, सेवा आहे, भक्ती आहे, दान आहे, धर्म आहे, अध्ययन आहे, तर भगवान धावून येतो, तुम्हाला हातात घेऊन जातो. तुम्ही काहीच नाही करत, भगवान तुमच्या तोंडी बघत नाही. पूजा केली म्हणजे नित्य कर्म आहे, त्याच्यात काही फायदा नाही. तीन मोक्षाकडे जन्मात कोणत्या तरी, पण त्याला अडवणं, त्याला ओळखणं, त्याच्या सोबत राहणं, त्याला आठवण करणं आणि त्याची शुद्धी प्राप्त करणं. त्याची आठवण करणं म्हणजे भक्ती आणि त्याची प्राप्ती म्हणजे ज्ञान आहे. त्याला विसरणं म्हणजे पाप आहे. त्याला विसरतोच की आपण. देहाकडे घसरतो, विषयाकडे पसरतो, मग त्याला विसरतो. विसरते का? या संसारापुढे, या नाशवंत पदार्थापुढे, या भौतिक सुखासाठी आपण त्याला विसरतो. किती सुख आहे. खरी भक्ती विसरच होत नाही. खरी मुक्ती बुद्धी भिन्न राहतच नाही. शब्द फार सुंदर आहे प्रीती. खरी भक्ती त्याला विसरच नाही. खरी मुक्ती त्याच्यापासून बुद्धी अलग होतच नाही. त्याला फार बुद्धी लागते कसं गळायला. मग त्याच्यापासून बुद्धी न सरकणं ही ज्ञान आहे आणि त्याचा न विसर होणं ही भक्ती आहे आणि त्याला प्राप्त करणे संतांची संगती आहे आणि संसार न सोडणं ही पापाची भक्ती आहे. काय केवळ पाप आहे, फक्त मोह. चमच्यान वाट्यान भगवून टाकल्यांचं काय कवर आहे. पुन्हा तर उठाले ना बसाले ना तर कशाच काय गोड वाटत नाही. मग त्याला ये रे त्याला कसा येईल ते येईल कसं? तुझा काय नोकर आहे का काय? ये म्हणे की यायला तुला नाही यायला. त्याच्यासाठी तू श्वास, प्रेम, श्रद्धा काय केलंस काय नाही केलंस, केलीस का वारी, तोडलंस का गत, आलं का मुखात नाम, केलं का त्याचं ध्यान, कळालं का त्याचं ज्ञान, काय केलंस काय तू. लहानपणी बालपण, तरुणपणी तारुण्य, पुन्हा लेकर बाळ, आधी आपले पुन्हा पोरांचे. डबल ड्युटी आहे. आहे की नाही? बाबा पुन्हा विचारू सुद्धा पुन्हा त्यांचे करा, कवर करा अवघडे. चला आता आपण पुढचं घेऊ. तुझे नि सुखा निज सुख घडे, तुझे नि बोधा निज बोधा तोडे, तुझे नि सुखा निज सुख जोडे, तुझे नि सुखा निज बोध आतुडे. निज म्हणजे आत्मा. जे आत्मस्वरूपाचं सुख जे प्रगट होतं ते तुझ्यामुळं, विषय सुख बंद होतं ते तुझ्यामुळं, वृत्ती सावध होती ते तुझ्यामुळं, ते आनंदात राहती तुझ्यामुळं, दुःख फेकून देती तुझ्यामुळं, मी कोण कळतं सद्गुण तुझ्यामुळं. मोठी उपकार साधू म्हणजे माय बाप करत नाही ते साधू करतात. माय बाप जगात आणतात पण हे जगतातून बाहेर काढतात. ते मृत्यूला थांबवतात आणि बुद्धीला ब्रह्म करतात. हृदयातल्या परमेश्वराची एकता करून देतात आणि बुद्धीला ब्रह्मातून बाजूला करतात. ब्रह्म म्हणजे दृश्याला आपण सत्यत्व देतो. नाही तर आहे म्हणतो, आहे त्याला नाही. जगत नाही रूपानं आहे, परमात्मा आहे रूपानं आहे. ही सिद्धता कळत नाही बेटा, भाषा अवघड आहे. नाही रूपानं नाही जगात, आहे रूपानं आहे परमात्मा. लावा विषय कसा लावायचा तो का मंगल वाकून बेटा नाही माऊली. नाही रूपानं नाहीच आहे ते, तर सत्ताच नाहीये ते, दिसतं पण त्याची शक्ती नाहीये. त्याच्यामुळे तो परमात्मा तो नटला जगतानं. जगत कुठे आहे? पाण्याचीच लाट बनली. पाणी कुठे? लाट कुठे? आपण लाटेला भिन्न म्हणतो, पण जेव्हा लाटेतलं पाणी जर बघितलं तर लाट कुठे? आकाश टाकला तर लाट कुठे? लाटेमध्ये पाणी, पाण्याच्या खाली पाणी,
कुठे लाट, असा सगळा तोच तो. नाता विश्वात्मके देवी, सगळा तोच आहे, कुठे मीच आहे. तो मीच आहे, कुठं आज्ञा आहे. तो माझ्यातच आहे, कुठे देहाचं भान आहे. त्याचा माझा संबंध आहे, कुठे विकार आहे. त्याच्या विना काहीच नाहीये, कुठे भ्रम आहे. सगळ्यामध्ये व्यापक तोच आहे, कुठे वासना आहे, कुठे वेद आहे. पण ही अवस्थाच येत नाही ना. अनुवाद केला की आलं, बोललं की आलं. नाही बेटा, अनुभूती अनुभूतीच. वेदाची संपत्ती म्हणजे हे ग्रंथाचे भांडार आहे. आणि ही संपत्ती म्हणजे श्वासाबरोबर आहे. श्वास संपला संपत्ती गेली. आणि हे श्वास संपला तरी तुमच्यासोबत ते सुख आहे. तुम्हाला प्रलयात सुद्धा जगाचा प्रलय होतो, पण तुम्हाला भगवंत दूर करत नाही. तुम्हाला जन्म देत नाही, तुम्हाला कर्म भोगावं लागत नाही. आणि किती यावा जन्म यावं, किती लेकर बाळ, किती भोग आणि किती कष्ट द्यायला. काहीतरी कमी सुखाची साष्टांग दंडवट, कोटी कोटी साष्टांग दंडवट. माणसा ताप कसा द्यायचा, डोक्यात चालते, चालतं की नाही. म्हणून कदर करा शिका बायकांना तुझ्याची. त्या परमार्थ आहे. आम्ही केलं म्हणून तुम्हाला सांगतो, आम्हाला तोंडे नसतं बोलायचं. फक्त हराला पैसे मागायचे आयुष्यात, ते बी एकादशीला मागायचंच नाही. कशाला मागायचं, पोतीत पडलं आशाच नाही, इच्छाच मरून गेली. एकादशीला हराला द्या पैसे गुरु महाराजाला आणि वाटायला केळ. कधीच पैसे मागायची वेळ आली नाही, अपेक्षाच नाही ना. छान परमात्मा वैराग नसतात परमात्मा टिकत नाही बिलकुल. म्हणून सद्गुरूच्या वर्णनामध्ये एकनाथ भागवतात एकनाथ महाराजांना काय बोललं ते ऐका आता. तुझे बोधा निज बोधा तुडे, तुझे नी ब्रह्मा ब्रह्मत्व जोडे, तुझे नी पुढे पाडे तू एक. तुझ्यामुळे ब्रह्मत्व जोडलं जातं, तुझ्यामुळे आम्हाला तुझं खरं सुख मिळतं. तू एकच असा आहेस की आमचं कल्याण करतो, आमचं सार्थक होतं. तू जर नाही तर आमचं आयुष्य सफल नाही. तुझं समोर नाही तर आमच्या आयुष्याचं काय खरं. सगळं तूच तू आहेस. एकटा तू जगाला सार्थक करणार आहेस, एकटा जगताला तारणार आहेस. तर भगवंताला बोलता येत नाही. आता भगवंत बोलतो का नाही बेटा, संत होऊन तर यावं लागतं. आणि त्याच्या पुण्याचं वेळ तिला फेड द्यावी लागते. आणि बुद्धीला त्या ईश्वराकडे सहज बोधायला न्यावं लागतं. संत म्हणून बोलतात ते, असं नाही बोलतात. असं नाही कसं शक्य का त्याला बोलायचं, कसं बोलू शकत ते. ती मला सोडत नाही, तो कसं सोडत ते. त्याला त्याच्या जगाचं कार्य करायचं. एकाला उत्पत्ती द्यायची, एकाला पालन करायचं, एकाला संहार करायचा. चौथं कार्यच करू शकत नाही. ते बांधलेला आहे तो कर्मानं. म्हणजे ते शिष्याला वाटून देणं काम करतात ते. कुणाचा मृत्यू आलाय त्याला वरी आणायचं, कुणा जन्म द्यायचा त्याला घालायचं. शुभ त्यांच्याकडे आहे. पालन पोषण विष्णूला करायचं आणि संहार शंकराला करायचा. मग ही 3 कार्य करून चौथं कार्य करू शकत नाहीत. मग ज्यांच्या भक्तीचं वजन डोक्यावर आलं त्यांना काय करायचं, संताकडे पाठवून द्यायचं. असं करतात ते, करतात तेच करतात. ईश्वर संतांची भेट घालून देतो. अगदी त्याच्या पर्यायच नाही जगण्यामध्ये. संताशिवाय माणूस सुधरतच नाही. नीट कसं होईल, कोण देईल, ते तर बोलत नाही, बोलू शकत नाही. आणि संताविना मार्ग नाही. म्हणून संतांच्या संगतीमध्ये आयुष्य सफल होतं आणि संसारात मन पागल होतं. हे 2 वाक्य लक्षात ठेवायचे. संतांच्या संगतीत मन सफल होतं आयुष्य, आणि संसारात मन पागल होतं. पागल होतं म्हणजे होतं ते. मग राजा असो का रंक असो, तेव्हा झालं एवढं रडायला, हे सीते हे सीते नाटक केलं म्हणून रडलंच नाही. आता ऐका. ऐसा श्री गुरु तू अनंत, तुझ्या स्वरूपासी नाही अंत, तो तू होणे कृपायुक्त, निज स्वरूप बोधित निज भक्ता. ऐसा तू अनंत म्हणजे व्यापकच, एकच व्यापक आहे. चौकड समोर आला येत चौकड तू रूप आहे. त्या रूपाला तू जाणलेस, तिथे तू गेलास, व्यापक झालास. पण असा संत एकच आहे ज्यानं आम्हाला पण परिचयातून व्यापक काढले. आम्ही देहाला माझं म्हटलं, आम्ही फक्त एवढंच समजतो. आम्हाला 3 हातापुरते आम्ही आहेत, पण तसं नाही. हा देह उत्पन्न व्हायच्या आधी पण आम्ही आहेत, देह पातानंतर पण आम्ही आहेत. आमचं रूप आत्मरूप आहे.
उत्पत्तीच्या पुढे पण माझं स्वरूप निज स्वरूप आहे, हृदयात पण तेच रूप आहे आणि हे देह पडल्यावर पण तेच रूप आहे. मी कधी नाही, उपाधी माझी नाही, उपाधी मी नाही. एवढं कळणं महत्वाचं आहे. जास्त जर हे कळलं नाही, इतकं तरी रोज एका श्रवणात एक वाक्य कळावं, रोज एक एक कळत राहावं. बिल्डिंग बंद रोज एक कळावं. पण आपलं कसं असतं, हे सण वार इकडं तिकडं, त्यामुळे आपलं त्रुटी. तर माझी सुद्धा फिरलंय ना, त्रुटीच पडली नाही तरी तुमची काय माझी पण व्हायलीच ना. आता ऐका. आपुले निज रूप बोधुनी नुर्विशी वेद देव भक्तपणा, त्याही वरी निज भजन आदवये पूर्ण करविसी. निज भजन म्हणजे चिंतन, निज म्हणजे आत्मस्वरूप, त्या स्वरूपाचे चिंतन म्हणजे भजन, आणि भगवंताची भक्ती म्हणजे ते भजन. समोर रोज भजन करतं ना, सकाळ साकडा वगैरे, ते भजन आहे. आणि हे आपल्या आपल्या स्वरूपाचे चिंतन करणं हे निज भजन आहे. या भजनाला एकटं लागतं, त्या भजनाला समुदाय लागतो. आता बघितलं काकड्या मंदिर तुमच्या सगळे टाळकरी मृदंग वाले म्हणणारे करणारे. आणि इथं कसं तुमच्याकडे टाइमचं बंधन नाहीये. काकडा दिवस वगैरे नसतंच, दिवसा उगाच्या आधी 6:30-6 त्यांचा काकडा बरोबर आहे. इकडे रंगले की किती रंगते ते बरोबर नाही, चुकीचे जिथे चांगले जात नाही धिंगाणा पण सोडित नाही. गंगा मिळवणी सागरी मिळली तळपे तयावरी, देवी भक्त मिळवणी तुझ माझारी, तुझे भजन करी तुझे गंगा मिळवणी सागरी. तर गंगा सागराला मिळाली, दोन राहिली का नाही. मिळली तळपे तयावरी, त्याच्यावर नाचते ती तळपे तयावरी. समुद्र झाली लाटानं नाचायली बरी, बरोबर आहे. देवी भक्त मिळवणी तुझ माझारी, तुझे भजन करी तुझे फक्त तुला मिळून जाते, कृपा देते, तुझं भजन करते पुन्हा. म्हणजे अद्वैत भक्ती म्हणजे त्याला. ज्ञान गुरुने गावा गोविंद गा, त्याला ओळखलं ऐक्य केलं, त्याच्या भजनात मन दंग झालं म्हणजे अद्वैत भक्ती. त्याला न ओळखता भेद भक्ती. पण ओळख नसताना भक्ती श्रेष्ठ आम्ही म्हणत नाही, ज्याला मानास ते मान. ओळख नसतं तुमच्याकडे आलं फला नको आम्हाला, ते म्हणते आम्हाला माहित नाही जेव्हा निघून जा. आणि रामचे फलाने म्हणते की राम म्हणते, आणि ओळख नसेल निघून जा. आम्हाला माहितच नाही, आम्हाला ओळख नाही का बाबा, कोण ठेवून गेला आपल्याला सांगा ना. मग सत्य तसंच आहे. आपल्याकडे आले तुमचं आमचं नातं काय आम्हाला माहित नाही, कधी आलं नाही, आम्ही तुम्हाला ओळखत नाही, जेवण जा. जाता येते का? पण ओळखलं जाता येतं का? ओळखील्यावर दूर होता येत नाही बुद्धीला, न ओळखलं तर राहता येत नाही बुद्धीला. ओळखून घ्या आता. भक्ती श्रेष्ठ ती आहे, ओळखून भक्ती श्रेष्ठ आहे, न ओळखता कनिष्ठ आहे. भक्तीच आहे पण दोन अंग आहेत, दोन पोर आहेत. एक बापाला जीव लावतो आणि कामापुरते लावतो. दोन्ही पोरच आहेत, पण एक आत्ती लावतं आणि एक मोठ्या बाबाची जाती येतं. दोन्ही पोटे बापाचेच आहेत. असतं कसं ते खोटं बोलतच नाही. एखादं काही न द्या बाबा म्हणून जीव सोडतो, एखादा जीव म्हणून तोडतो, कोणा भांडतो, प्रेम करीत नाही. आणि हे न देऊन बी प्रेम करत. बघा बाप एकच आहे का दोन्ही? कसं भक्ती त्याचीच आहे पण भिन्न आहे. हे मतलब करता येतं आणि मनातून येत. अच्छा त्याने मनातून येत, त्याला काय मागायचंय? मागायचं का सांगा? कारण ज्ञानीभक्त वैराग्यवान, एक वैराग्य क्षमाषटक, या गोष्टींचे संपन्न, विवेक अधिकारी, विवेक वैराग्य मुमुक्षत्व आणि शेवटी मोक्ष. हा पट्टीतून येतो. तुम्हाला सांगू द्या सागरवर मला ते 900 संपवायचे पडले. पण या की नाही आम्ही 2 टाइम पाठ घेणार आहे, संपवणार आहे. शेवट कवा हो कसा आहे हो मी त्या सगळं सुरू करणार. जसं जमून तसं आपण जाऊ तिथं आळंबीला आणि संपवायचं. जेव्हा वेळ म्हणतो जायचं. अद्वय करिता तुझी भक्ती, तू संतोष विसी ठाणी होती. संतोषिणी शिष्या हाती निजात्म संपत्ती अर्पिशी. संतोषिनिया त्याची भक्त अर्पिशी. संतोष करतो देतो स्वामाला आणि भक्ताच्या हाताने तुम्हाला आम्हाला प्रसाद देतो ज्ञान भक्तीचा. डबल वाटते खूप सुंदर ओवी आहे, खूप छान आहे. त्याला खून करत चला आणि भागवत वाचत चला. मी तर सुरू करणारच आहे.
तर मला पण सांगते जागरात भागवते तुझी भक्ती तो संतोष विती यथानुभूती. तुझी आदत भक्ती केली ना, तो आम्हाला संतोष देतो, सुख देतो, शांत करतो. पण कसा करतो, कुणा हाती करतो? संताच्या हाती, तुझ्या भक्ताच्या हाती. आहे का? संतोषुनी शिष्या हाती. पुष्य परंपरा, गुरुचे गुरु तुझे गुरु. संतोषिनी या शिष्या हाती निजात्म संपत्ती अर्पिशी. निजात्म आत्मस्वरूपाची संपत्ती शाश्वत न संपणारी. ते भोग किती घ्या ते आत्मस्वरूप संपत नाही. अशी संपत्ती तू देतो तुझ्या भक्ताच्या हातात. ऐका, अर्पुणी निजात्म भरभार शिष्य गुरुत्वे करती थोर. हा आधी लागवी नमस्कार अतर्के विचार तर्के ना. ते तू अतर्क बुद्धीच्या बोली करते. तू कसं करतोस? शिष्य परंपरा कसं चालवतोस? निजात्म सुख कसं देतोस? हे आमच्या बुद्धीच्या पलीकडे. पण तू देतोस, आम्ही तुझं वर्णन करू शकत नाही. अतर्क तर्क करवे ना. किती सुंदर आहे. तू करतोस, पण कसा करतोस हे आम्हाला आता उकलन झालं. त्याला असं माहिती, तुझा खेळ तुलाच माहिती. ते अतर्क वेदशास्त्रासी ज्या लागी वेद विवादिती अहर्निशी. की वेदशास्त्र जे असतात ते वेदाध्ययन करणारे ते काय करतात? जया लागी वेद विदाविती अहर्निशी ते तोक्षणादे बोधिसी सशिष्टात निजबोधे. ते वेदाचा अभ्यास दांडगा अभ्यास करणारे त्यांच्याकडून मिळतं. पण तो एका क्षणामध्ये त्यांच्यामध्ये येतो आणि ज्ञान देतो. वेदाचा अभ्यास करणाऱ्या लोकांना आयुष्य व्हायला, पण त्यांना इतकं बोलता येत नाही. पण तू त्यांच्यामध्ये येतोस शिष्यात आणि तुझं तो देऊन टाकतोस आणि ते शिष्य तुझ्या सहकार्य ना सगळं बोलतो. असं तू करतो. किती सुंदर आहे. कारण गुरुजींची भाषा आमच्या संप्रदायात सुटतच नाही. आमच्या कोठ्या, आमचा वेद कुठं भेटतच नाही आता. कुठंच नाही. कारण कोठ्याची भाषा कुणाकडेच नाही. कुणाकडेच नाही. तुम्ही हुडकून काढा कोणतीही भाषा. कोठे त्याचा शब्द त्यांच्या नाहीतच. आणि आमच्यामध्ये तुझ्या निजबोधाची हतवटी पडता वेदांत कोटी. तुझ्या हातोटी ज्ञानाची बसून द्यायची कशी सांगू? कोटी वेदांचा अभ्यास करा पण ते होणार नाही. पण तुझी कृपा झाल्यावर तुझ्या हातोटी राहणार नाही. तुझी हातोटी अशी आहे की एक श्रवण झालं की तू साधक त्या भगवंताला जाणतोच, वेदाला मानतोच, एकरूप होतोच, अद्वैती भक्तोच, द्वैतातून निघतोच. की तुझी हातवटी आहे. सुंदर कोणी बघा नाही. कोटी वेदाचा अभ्यास करा, कोटी वेद वाचा, कोटी वेद, पण ते हातवटी येणार नाही. पण तुझ्या कसं आहे ते आपोआपच येतो. म्हणजे एवढा गुरु महान आहे. खूप सुंदर भागवत आहे. वेद वेदांत कोटी तरी अलक्ष लक्षेना दृष्टी सर्वार्थी गोष्टी अगम्य अलक्ष लक्षणा लक्षी. ते लक्षण आहे जीवाचं चैतन्य. ते लक्षित होणं भक्ताग लक्षणाने महावाक्याच्या साह्यानं लक्ष लक्षित होतं. आणि वाच्यार्थानं जे बुद्धी आणि कुटस्थ जे आहे ना, आपल्याकडे आपल्या उपाधीमध्ये बुद्धी आहे. बुद्धी व्यवहार करते, कर्म करते आणि बुद्धी पाप पुण्य करते. बुद्धी देहा संबंध करते. ती वाच्यार्थाचा परित्याग करणारे महात्याग लक्षणाच्या दृष्टीनं उपाधीचा निराश करणार ज्ञान जेव्हा बुद्धीचा अंतर्गत जातं, महावाक्य समोर येतं, गुरुच्या मुखातून तुमच्या हृदयामध्ये प्रवेश करतं, तेव्हा हा सार जो आहे वाच्यार्थ म्हणजे बुद्धी उपाधी किंवा निराश होतो. आणि जीवाचं लक्ष जे कुठं असते आणि शिवाचं कुठं असतं जे ब्रह्म आहे, शेवटचं अंतिम लक्ष ते ब्रह्म आणि इकडचं कुठं असतं म्हणजे अंतःकरणामध्ये जीवभाव समाप्त होतो. आणि चैतन्य जे आपण कुठं असते ते प्रगट होतं. आणि मी तोच आहे, मी देह नाही असा भाव जागा होतो. त्याला म्हणतं लक्ष लक्षित होतं. हे वाचून कळत आहे. वाच्य, वाच्यार्थ आणि वाच्यंश ही भाषा आहे परिभाषा. वाच्य म्हणजे लक्ष शेवटीच आणि वाच्यार्थ म्हणजे तिन्ही बुद्धी, आभास आणि कुटस्थ. बुद्धीमध्ये पडलेला चैतन्याचा आभास दोन पड झाले. एक चैतन्य त्याचा पडला अंतःकरणात आभास दोन भाग. अंतःकरण आणि आभास मिसळला. पाठीमागं पडले चैतन्य. पण ते चैतन्य कुठे कृपाने खाली लक्ष येते आधार. ते लक्ष म्हणजे शेवटचा अंतिम टप्पा. आणि बुद्धी आणि कुटस्थ एक झाले, जीव भाव झाला.
मग बुद्धी बी बाजूला गेली, अंतःकरण बाधित झालं आणि चैतन्य उरला आणि शिवाचं बी उपाधी टाकली माया. त्याच्यामध्ये चैतन्य दाबत पडला, दोन्ही सोडलं त्यांना. त्यांचं लक्ष ब्रह्म आहे आणि जीवाचं लक्ष कुठं असते, दोघं एक झाले मुख्य समानाधिकरण. लक्ष सांगाय तुम्हाला हे कसं बेटा आम्हाला पाठ करून खूपच छान आहे. पुन्हा कमाल त्याग करायचा कोणाचा, उपाधीचा. ही उपाधी आहे, त्यामध्ये अंतःकरण आहे. अंतःकरणामध्ये चैतन्याचा आभास आहे, कारण ते लक्ष प्रकाशामध्ये अंतःकरण हालचाल करू लागतो. स्वतः भगवंत कार्यरत होत नाही, त्याच्या आभासाने अंतःकरणामध्ये हालचाल सुरू होती, व्यवहार सुरू होतो, वृत्ती उत्पन्न होती, वृत्तीमध्ये गुण तयार होतात, त्याला उपाधी म्हणतात. उपाधीच्या द्वारे 3 प्रकृती आहे, 3 गुणाचा आहे. मग हालचाल व्हायला तो आभास कारणीभूत आहे, तो आभास मागे चैतन्याचा आहे. चैतन्य नसलं तर आभास पण पडत नाही. म्हणून तो आहे म्हणून हे आहे, तो आहे म्हणून शिव आहे, तो आहे म्हणून जगत आहे. तो कळला तर सगळ्याचा बाद झाला, तो जर नाही कळला तर डोक्याला ईश्वराचं खरं स्वरूप आहे. आणि ते बुद्धीमध्ये प्रगट होणं आणि त्या बुद्धीतून ते एक होणं, देहातून तिनं सरकणं आणि विचारात तिनं टाकणं, अविद्या मरून जाणं, ब्रह्मविद्या आत जाणं आणि बुद्धी ब्रह्म होणं, त्याला म्हणायचं लक्ष. की जीव आणि शिव कसे एक झाले, कसे भिन्न झाले, बोधानं कसे एकत्र आणले, बुद्धी कशी देहाला सोडायला तयार झाली. म्हणून अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध ह्याचा सुद्धा भाग येतो त्या काव्यामध्ये. अधिकारी, त्यांचा विषय, त्याचा संबंध आणि शेवटी त्याचं फल. सुंदर विचार, कारण ते तुमच्याकडे न्यायचे बेटा, कोणाकडे. कर्मकांड त्याच्यापेक्षा अध्ययन तुमच्याकडे नाही. अध्ययन पण तुम्ही पण प्रयत्न करून ते 50 बायकामध्ये बसवलं, सांगायला सुरू. अध्ययनामध्ये मी कोण हे कळायला पाहिजे, ब्रह्मभाव जागा झाला पाहिजे, देहभाव तिथं फेकला गेला पाहिजे, वृत्ती भगवंताची आलिंगन दिली पाहिजे आणि तोच मी याचा भाव जागायला पाहिजे. त्याला म्हणते सोहम भाव, आत्मभाव, अभेद भाव, ब्रह्मभाव, शिवभाव. शिवभाव नाही आणि शिवभाव जिथे प्रकट होते तिथे भक्ती अमर आहे, ती श्रेष्ठ. आम्हाला दुःखाचा मला प्रसंग नाही, पण जे वेद सांगतो तर वेद बोलतो, आम्ही बोलत नाही. कारण टप्प्याला यायचं पुढे. वेद हा त्रिकांडात मग आहे, त्या ठिकाणी कर्म सांगितले. कर्म संन्यास सांगितलं ना, कर्म करा. वर्षण जगरण नसनंगा पंकजन स्वचन प्रलपन नियोजन नपी. पाहणं संपत नाही, स्वादन संपत नाही. ऐकलं शब्द आलाय काय घेत, वास आले तर सुगंध घेतो. नाक वास घेत चुकले का, डोळ्यांना पायजे टाकले का, वाणीने शब्द सोडलाय का, पापणे आल्याच्या राहते का. प्रश्न जगरण नसनं गच्छन स्वपन स्वचन प्रलपन ग्रहण नियोजन नपी. काय चुकलं का कर्म सांगा, थांबतंय का. पण एक सांग तुम्हाला, कर्माचा संबंध आणि कर्माची आसक्ती आणि कर्माचा परित्याग जेव्हा ज्ञानाने होतो तर ते कार्य होत राहतं आणि आपण त्याला पाहतो. कर्माला पाहणं म्हणजे साक्षी आहे आणि कर्माचा संबंध मग पापून तयार होतो. मग कर्म करताना संबंध कसा जातो हे ज्ञानानं कळतं आणि कर्म टाकताना संत संग लागतो आणि कर्मातून बाहेर यायला मनाला शक्ती लागते. ते कर्मातच मन मेला, तू बाहेर कधी येते, कळतच नाही की ते दोष का. ज्ञानाची अवस्था कशी व्हावी, मुमुक्षुत्व कसं यावं, अत्यंत जोरात असावं, वेदांताचा अभ्यासाचाच असावा, सतत अभ्यास असावा, ओवे लावून घ्यावा, चिंतन करावं, ग्रंथ शिकावे, अभ्यासात तन्मय असावं. हे 3 तुम्हाला 3 सांगायचे, एक कर्म, एक भक्ती आणि एक ज्ञान. त्रिकांडात मिळते तुमचा. मग तुमच्या मुलाला तुम्ही कशा टाकला, LKG. आता मनुष्य ठेवा LKG. जमतंय का, जमत का. मग मनुष्य कर्मात काय राहता, अक्कल नाही म्हणून. तुमचं मुलगा MD करा म्हणतात तुम्ही, पोरानं काय करा MD आणि तू LKG. तिथे गोष्टी भरुसतात, बरोबर का चूक आहे. तसं स्टेप बाय स्टेप मुलगा पुढे गेला पाहिजे, ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, डिग्री झाली पाहिजे.
पुन्हा लाखो पगार आणला पाहिजे, कसं कळतंय? मग तुझी बुद्धी कर्मात आहे का उपासनात आहे का तू कशात आहेस कळलं का? समजायला पाहिजे बेटा की आयुष्याचा काळ किती कुणाला द्यावा. प्रेम करा, भक्ती करा, ना नाही, परंतु अध्ययन करणं कमी करणं हे चूक आहे. आपल्या आयुष्याचे 2 तास त्याचा अध्ययन, त्याचा विचार, त्यासाठी मन. अरे तसा तुमच्या आहे भंडार. जेव्हा तुम्ही श्रवण ऐकता तर पुन्हा पुन्हा ऐका ना. तुम्ही काढा माझे व्हिडिओ, शब्द वाक्य डबल असेल तर माझा पाड बंद करते. 500 व्हिडिओ काढा, 1000 व्हिडिओ काढा माझे, एक वाक्य डबल असेल तर छान बदलते. पण ते विनियोगच नाही ना, कलियुग आहे. तेव्हा आपलं सांगायचं, आपलं अध्ययन करायचं. कोण पाण्यात बुडू का नकात नाकात पाण्यात जाऊ, आपलं काय करायचं? बरोबर का चूक आहे? पण अध्ययन कसं तुटून करायला पाहिजे तसं होत. तुटून पाहिजे. मला काल राधा म्हणली माहिती मी कसं केलं, मला 4 तास टाइम काहीतरी करता. जर काहीच केलं नाही, लेकरण बाळण घरंदार तुझ्या हाताला काय शेवटी ते म्हणजे आता कवा जाईन पिढा, आता कवा संपलायचं, उपयोग काय तुमच्या कर्तृत्वाचा? जेव्हा आपण बेडो पडतो तर ह्यांना त्रास होतो. तुमच्या कमाईचं काय पण आहे, आम्ही करू नका म्हणत नाही, पण सगळं आयुष्याला दिलं आम्हाला कपत नाही. पाहून घेत आम्हाला जमत नाही. कर्तव्य केलं तर काही काळ आपला भगवंताला, काही धन आपला गरीबाला, आपलं आयुष्य लोकाला. आपल्या आयुष्याचं ठेवा, कुणाच तरी भलं व्हावं, आपल्या वाणीतून कुणाच तरी पाप जावं, आपल्या बोलण्यातून आचरण्यातून लोकांना आदर्श मिळावा, असं वागा ना बेटा. फक्त संसारात जन्मनं मी करणं, माझ्यासाठी जगणं चुकीचं आहे, चुकीचं आहे. आपल्यासाठी जगतो तो तरतो, आपल्यासाठी जो पैसा दान धर्म करतो तो जगतो करा. फक्त कुटुंब आणि मी हे आम्हाला जमत नाही ना. काही काळ असतो त्यासाठी पुन्हा आपलं जगायचं. कारण आपल्या हातानं, आपल्या इंद्रियानं, आपल्या आयुष्यानं तपानं तप करायचं. काय करायचं? तप करा, जप करा, चिंतन करा, सत्संग करा, वारी करा, करा ना काहीतरी करा. सगळं साठवून ठेवायचं, पुढे निघून जायचं आणि ते फोटोला पण हार घालत नाहीत. कमवता आपला टाइम झालाय. अद्वय करता तुझी भक्ती, तू संतोषती यथानुभूती, संतोषुनी शिष्या हाती, निजात्म संपत्ती अर्पिशी. देवा तुला सुख कधी होतं, तू आनंदात. अद्वैत भक्ती केल्यावर देवाला आनंद होतो, त्याला असा आनंद होतो बघा. अद्वैत करता तुझी भक्ती, तू संतोषिती यथानुभूती. तुला संतोष एवढा होतो की हे मला ओळखीलं, एवढे लोक तयार केले पण मला कुणी ओळखीनं, पण हे मला ओळखायला माझ्याकडे आलं, त्याला आनंद होतो. बघा आता पुढचं, संतोषुनी शिष्या हाती, निजात्म संपत्ती अर्पिशी. तो शिष्याच्या हाताने त्याची संपत्ती देऊन टाकतो त्याच्या भक्ताला सरळ हाताने. तुम्ही पडत नाही ज्ञानानं कधी. मी आता बघत उघडलं नाही बाबा, कधी संपत त्यातून मग 4 महिने गिळायला ते करा ते करा ते करा. आता ऐका, अर्पुणी निजात्म भरभार, शिष्य गुरुत्वे करती थोर, हाती लागवी चमत्कार, तर्क विचार तर्केना, जे तर्क वेद शास्त्रासी, ज्या लागी वेद विदा विदिती अनिशी, ते तू क्षणार्धे बोधिसी सशीच्या निज बोधित पर्यंत आलं. तुझ्या निज बोधाची हतवटी, पडता वेद वेदांत कोटी, करिता अलक्ष लक्षणा दृष्टी अलक्ष दृष्टी, सर्वार्थी गोष्टी अगम्य, बहुत कळले कळले म्हणती. खूप जमते पण कळायला ऐकायला मज्जा आहे. बहुत कळले कळले म्हणती, नाना परीचा युक्ती चाळीती, परितेन कळवणी ओसनती, जेवी सुख बोलती सुभाषिते. सुख म्हणजे पोपट, त्याला आपण शुक जोड बोलते. नमस्ते नमस्ते, या या या, राम 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 राम, बसा बसा बसा. सुखासारखं ते बोलते पोपट पंची पाठ करून.
पाठ करून बोलणं नाही, आतून येणं हे खरे, गुरुची कृपा ही खरे, वेदांताचा विचार बुद्धीमध्ये साठवणे हे खरे, आणि बुद्धीला भगवंतापासून ऐक्य करून देणे हे खरे. यात शुक म्हणजे पोपटासारखं पोपट पंच बोलायचं, श्रीमंत बघितलं ते नवटाकडे बघायचं नाही. आमचे महाराज बाबळगावला, केळकरजोळ्याला, तुमचं इकडं मार्कंडे म्हणजे मांडाकडे बरेच गावला जात होते. औरंगाबाद पशी नांदर होतं, असे खेड्यापाड्या हिंडायचे. पण महाराज उतरायचे पत्र्याच्या घरात, अशी थंडी वाजायची, उकळीचं पाणी काय होत नव्हतं. कारण त्या काळात 20-25 सकाळ थंडी खूप होती, आणि त्या थंडी झोपायची. कुरकुर पत्र म्हणलं की थंडी आहे बघा, मी बी पत्रात आणि ते बी पत्रात, अशी थंडी, असं अंग उठत होतं. पहाट उठायचं पुन्हा 3ला, संध्याला 4ला. संध्याला 4ला झालीच पाहिजे, ते उठले आपल्या उठा शकते. कडकड थंडीमध्ये अंघोळ करायचे, संध्याला जप करायचे, मग झोपायचे. त्यांचा नियम मोडतच नव्हते ते. पण आम्हाला चाट सवय लागली. मला माझ्या महाराजा मसला आपण झोपू शकत नाही नाही, कारण ध्यास असतो तो मनाला आतूनच, आणि ध्यासाशिवाय काहीच नाही. ध्यास भगवंताचा असावा, अभ्यास वेदाचा असावा, प्रतीती आत्मस्वरूपाची असावी, आणि अनुभूती स्वस्वरूपाच्या भोगावी. बस, बाकी भोग अनुभूती लेकराचे बाळाचे सगळं बंद करावं. आय हॅलो म्हणावं, तात्पुरतं आय हॅलो व्यवहारात राहावं, पुन्हा आपला अव्यवहार व्हावं, अनुभूतीत राहावं. अनुभूती कशी तू उद्या सांगू तुम्हाला, तुम्ही ऐका पाठ, मला प्रश्न विचारा उद्या, अनुभूतीत कसं राहायचं, भगवत भक्ती कशी प्रगट करायची, भेदाला कसं संपवायचं, आणि मनाला पांडुरंग कसं बनवायचं, तुम्हाला उद्या शिकवतो. मुख्य भाग आहे अनुभूती. अनुभूती म्हणजे त्या ईश्वराची सतत संबंधाची जे संबंध असतो तो भोगणं. हा संबंध देहाचा वृत्ती करतो, त्या अभेद भोगतो, आणि देहाला सोडणारी वृत्ती भगवंतात विलीन होताना तोच मी तोच मी तोच मी तोच मी तोच मी, हा जो भाव आहे आत्मभाव. आत्मभाव जागा झाल्यानंतर साक्षात परमात्मा बनतात, आणि परमात्मा म्हणत आपल्या भोवती रिद्धी सिद्धी सगळ्या असतात. तिथं आपण बसवतो थांबतो. नियम असतो ज्ञानी भक्ताचा, ते सोडत नाही त्याला, कारण तिच्याद्वारे तो बोलतो ना. दासी कामारी गणपतीच्या पत्नी आहेत त्या, आणि ज्ञान सांगायला बुद्धिदाता गणपतीच, त्याचा बाप शंकर ब्रह्म, त्याचा बापच आहे. सरस्वती आणि शक्तीच आहे. सगळं भांडवल एकत्र कोणी असते, कोण असते. कारण तुला एक सांगते, 2 मिनिटाचं विषयांतर करते. ते माझे गुरु होते दादा म्हणून, ते त्यांना लोक बाळण्याचं नाही. भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, रंगनाथ महाराज की. वाकू नका बेटा, वाकू नका मग.